मित्रांनो नमस्कार. मी नितीन श्रीगिरीवार. आज आपण ऑनलाईन व्हिडिओ बघणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या रेफ्रिजरेटरचा हृदय म्हणजे कॉम्प्रेसर. आपण मागच्या वेळेस बघितले आहेत कॉम्प्रेसरचे प्रकार. पण आज कॉम्प्रेसरच्या प्रकारामधला एक प्रकार आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. तर रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरमध्ये अजून आपण उपप्रकारामध्ये जाणार आहोत, ज्याचं नाव आहे हर्मेटिकली सील्ड रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. हा हर्मेटिकली सील्ड रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर हा कम्प्लिटली सील्ड केलेला असतो, ज्याला आपण रेफ्रिजरेटरचं किंवा एअर कंडिशनरचं हृदय असं म्हणतो. याचं मेकॅनिझम कसं असते, हा चालतो कसा, हा प्रेशरमध्ये डिफरन्स कसा आणतो, आणि एकदा हा रेफ्रिजरेटरला लावल्यानंतर 8 ते 10 वर्ष 15 वर्ष याला काही होत नाही, विदाऊट मेंटेनन्स हा कम्प्लिटली चालतो. याच्यात नेमके पार्ट्स कोणकोणते आहेत, तो कसा ऑपरेट होतो, कसा प्रेशर डेव्हलप करतोय, त्याच्यात फॉल्ट आले तर कोणते येऊ शकतात, किंवा तो दिसायला कसा दिसतो, हे आपण प्रत्यक्षात तर जरी बघू शकलो नाही, तरी त्याला बघण्यासाठी एक ग्लास मॉडेल तयार केला आहे आपण. ज्या ग्लास मॉडेलमधून आतमध्ये काय आहे, त्या कॉम्प्रेसरच्या आतमध्ये तो कसा चालतो, कोणकोणते पार्ट्स आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. तर चला आपण बघूया. नो आपल्या समोर हर्मेटिकली सील्ड रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर दिसतोय. आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर याला यासाठी म्हणतो की या कॉम्प्रेसरमध्ये पिस्टन लागलेला असतो आणि ज्याची मोशन ही मागे पुढे होत असते, म्हणून या कॉम्प्रेसरला आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर म्हणतो. तर हा ग्लास मॉडेल दिसते आपल्या समोर. हा एक नवीन असेंबल्ड कॉम्प्रेसर आहे, कंपनी मधून आलेला, ज्यावर एक स्टिकर लागलेला आहे. ज्या स्टिकरवर क्लिअर दिसते की हा डॅनफॉस कंपनीचा आहे, मेड इन जर्मनी आहे. हा R134 रेफ्रिजरंटसाठी चालतोय. एवढे जे काही इन्स्ट्रक्शन मिनिमम द्यायच्या आहेत कंपनीला, त्या या कॉम्प्रेसरवर लिहिलेल्या आहेत. त्यानंतर इथे एक ट्यूब लागलेली आहे, ज्या ट्यूबला आपण सक्शन कनेक्टर किंवा सक्शन लाईन असे म्हणतो, जी इव्हॅपोरेटरशी कनेक्ट असते. इव्हॅपोरेटर टू कॉम्प्रेसर जी लाईन जोडलेली असते, ती याच सक्शन कनेक्टरला ती लाईन जोडलेली असते. कॉम्प्रेसर दिसायला अशा प्रकारचा डोम असतो, टोटली सील्ड असतो, वेल्डेड. याच्यात कुठेही लिकेज नसतो. अजून दुसऱ्या दोन ट्यूब्स आहेत. एकाचं नाव आहे प्रोसेस कनेक्टर किंवा चार्जिंग ट्यूब, आणि दुसरी ट्यूब आहे डिस्चार्ज कनेक्टर किंवा डिस्चार्ज लाईन, जी कॉम्प्रेसर टू कंडेन्सरला जोडलेली असते, ते डिस्चार्ज लाईन. आता हा ग्लास मॉडेलचा आतमधला व्ह्यू आपण बघतोय. इथे डिस्चार्ज लाईन पण दाखवली आहे, जे आताच बोललो आपण की कॉम्प्रेसर टू कंडेन्सर याचं कनेक्शन केलेलं असते डिस्चार्जचं. हा ग्लास मॉडेल आहे. ग्लास मॉडेल असल्यामुळे आपल्याला कॉम्प्रेसर मधील सगळे भाग बघता येईल आणि बारीक निरीक्षण सुद्धा करता येईल, आणि काय कसा चालतो हे पण कळेल आपल्याला. या कॉम्प्रेसरला 3 टर्मिनल असतात, ज्याचं नाव आहे SCR, स्टार्टिंग कॉमन रनिंग, आणि त्याला कॉम्प्रेसरला चालू करण्यासाठी एक रिले पण लावलेला असतो, आणि रिलेच्या वर एक कव्हर दाखवलेला आहे. अशा प्रकारे हा कॉम्प्रेसर शेल आहे, ज्याला आपण डोम सुद्धा म्हणतो, बॉटम डोम टॉप शेल असं पण म्हणू, आणि हा कम्प्लीट कॉम्प्रेसर शेल आहे. हा कॉम्प्रेसर टोटली वेल्ड केलेला आहे, जेणेकरून थोडंसं पण लिकेज आपल्या रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये चालत नाही. हा कॉम्प्रेसरचा आतमधील भाग आहे, ज्याच्यामध्ये 4 स्प्रिंग होल्डर दाखवले आहे, ज्याच्यावर हा कॉम्प्रेसर इन्स्टॉल असतो. व्हायब्रेशनचा झटका तो स्वतःला सांभाळू शकतो, त्यासाठी ते स्प्रिंग लावलेले आहेत. आता आपण मोटर आणि त्याचे स्टार्टिंग इक्विपमेंट बघू. हे आहे स्टेटर. वायंडिंगचे 2 वेटोळे आहेत, ज्याला स्टार्टिंग वायंडिंग आणि रनिंग वायंडिंग म्हणू, किंवा मेन वायंडिंग म्हणू. अशा प्रकारे स्टेटर या कॉम्प्रेसरच्या आतमध्ये माउंट केलेला असतो 4 स्प्रिंगच्या भरोशावर, जे 4 स्प्रिंग शॉकअपचं पण सुद्धा काम करतात, शॉक ऍब्झॉर्बरचं काम करत असते. आणि हा ग्लास मॉडेलचा व्ह्यू आहे. याच्यामध्ये बॉटम साईडचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे वाइंडिंग आहे. एक वाइंडिंग आहे स्टार्ट वाइंडिंग, दुसरी आहे मेन वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग. अशा 2 वाइंडिंगचे वेटोळे एकमेकात गुंडून हे स्टेटर तयार केलेलं असते. आणि हा ग्लास मॉडेलचा व्ह्यू आपण बघत आहोत. हा आहे रोटर. स्टेटरच्या मधात जी गॅप असते, जो त्यामध्ये हा रोटर लावलेला असतो. हे आहे PTC रिले आणि त्याचं कव्हर. हे कॉम्प्रेसरच्या SCR टर्मिनलवर लावलेलं असतं. याच्या सहाय्याने कॉम्प्रेसर चालू होतो आणि बंद होतो. हे कॉम्प्रेसरचे टर्मिनल SCR, स्टार्टिंग कॉमन रनिंग.
याच्यावर तो रिले लागलेला असतो, जो आपण पीटीसी रिले बघितला होता. हा कॉम्प्रेसर कमी कॅपॅसिटीच्या रेफ्रिजरेटर किंवा एअर कंडिशनर प्लांट मध्ये वापरला जात आहे. हा 18 किंवा 16 चा कॉम्प्रेसर आहे, जो रेफ्रिजरेटर मध्ये वापरला जातो. आता आपण बघूया कॉम्प्रेसर मधील अधिक भाग, पिस्टन आणि याच्यात ब्लॉक विथ 2 सिलेंडर. इथे नाव लिहिलेले आहेत: पिस्टन विथ कनेक्टिंग रॉड, ऑइल पंप, क्रँकशाफ्ट. हा आहे सिलेंडर ब्लॉक, जो दिसताय तो, आणि इथून डिस्चार्ज कनेक्शन निघालेलं आहे आणि समोर सायलेन्सर किंवा मफलर लागलाय. हे सायलेन्सर किंवा मफलर दिसत आहे आणि इथून डिस्चार्ज कनेक्शन कॉम्प्रेसरचं बाहेर निघालेलं. हा सगळा व्ह्यू ग्लास मॉडेलचा आहे. हा बघा कॉम्प्रेसर सेक्शनल व्ह्यू दिसतंय आपल्याला की कॉम्प्रेसर कसा चालतोय. हा रोटर फिरतोय, हा क्रँकशाफ्ट फिरतोय, हा कनेक्टिंग रॉड पिस्टनशी जोडला आहे आणि हे आपले सिलेंडर हेड आणि हा आहे सिलेंडर. या सिलेंडर मध्ये पिस्टन मागे पुढे रेसिप्रोकेटिंग मोशनने फिरतोय. अशा प्रकारे गॅस किंवा रेफ्रिजरंट आपल्या याच्यात कॉम्प्रेस केला जातोय. त्यानंतर कॉम्प्रेसरचे वॉल प्लेट, गास्केट, मफलर हे जे पार्ट्स आहेत हे दाखवण्यात आलेले आहेत. या वॉल प्लेट मध्ये सक्शन वॉल आणि डिस्चार्ज वॉल सुद्धा असतात आणि यांच्यात गॅप आणि क्लिअरन्स नसण्यासाठी गास्केट चा वापर केला जातो. जे इथे दाखवण्यात आलेला आहे की सक्शन वॉल लावला, ज्यावेळेस पिस्टन हा टीडीसी कडून बीडीसी कडे येतो, टॉप डेड सेंटर कडून बॉटम डेड सेंटर येतो, त्यावेळेस सक्शन वॉल हा ओपन होतो, त्यावेळेस सक्शन स्ट्रोक होतो आणि सक्शन स्ट्रोक झाल्यावर त्यावेळेस रेफ्रिजरंट आतमध्ये सक्शन केलं जाते आणि ज्यावेळेस बीडीसी कडून टीडीसी कडे जाते त्यावेळेस कॉम्प्रेशन स्ट्रोक होतो, त्यावेळेस गॅस किंवा रेफ्रिजरंट हा डिस्चार्ज केलेला जातो. अशा प्रकारे डिस्चार्ज लाईनने तो गॅस कंडेन्सरकडे जातो. अशा प्रकारे कॉम्प्रेसरचं फंक्शन आहे, जो दाबामध्ये फरक आणतो आणि आपल्याला पाहिजे तेवढं प्रेशर तो तयार करून आपल्या रेफ्रिजरेटर सायकलला तो प्रेशर तयार करण्याचं काम करत असतो. हा आहे ग्लास मॉडेल. याच्यामध्ये आता आपला कॉम्प्रेसर चालू झालेला दिसतंय. याच्यामध्ये रोटर फिरतोय, रोटरला क्रँकशाफ्ट लागला आहे आणि हा कनेक्टिंग रॉड लागला आहे आणि पिस्टनशी कनेक्ट आहे आणि आता याची मोशन सुरू झाली आहे. अशा प्रकारे रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये हर्मेटिकली सील्ड कॉम्प्रेसर फिरतोय.